on board. काही मित्रांची या ज्या प्रकल्पामध्ये उभारणीत मोलाचं सहकार्य आहे, त्यांचा सत्कार झालेला आहे, पण त्यांचं नाव घेणं मी उचित समजतो. श्यामकांत मराठे साहेब, आर्किटेक्ट स्मिता वाणी, इंजिनियर अजय मालपुरे, ॲडव्होकेट राहुल खुटाडे, आर्किटेक्ट प्रवीण पवार, चार्टर्ड अकाउंटंट ओमप्रकाश जाजू, आर्किटेक्ट अविनाश मालपनी. या व्यतिरिक्त अनेक ज्ञात अज्ञात सहकार्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. त्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. प्रिय विद्यार्थ्यांनो, आदरणीय शिक्षक वृंद व सन्माननीय पालक हो, बागलान एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळा सटाणा याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 50व्या वर्षात सुंदर आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपला सर्वांचे मनापासून अभिनंदन करताना मला फार आनंद होत आहे. या शाळेची मुहूर्तपोट रोवणारे दूरदृष्टी असलेले स्वर्गवासी डॉक्टर पाटणकर, स्वर्गवासी डॉक्टर माजगावकर, विडियांना पाटील, आर डी पाटील, श्री भांगडिया सर, श्री बुलटजी, श्री राकाजी, श्री बागडाप्पा आणि अनेक त्यांचे सहकारी ज्यांनी त्यांचे आज या निमित्ताने कृतज्ञपूर्वक स्मरण करतो. सटाणा व परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे हे त्यांनी पाहिलेले स्वप्न आज आपण प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी दिलेला हा मूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जपणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. माझ्या विद्यार्थी जीवनात माझ्या गावात अशी शिक्षणाची सोय नव्हती. शिक्षणासाठी मला घरापासून दूर जावे लागले. त्या अनुभवामुळेच मनात एक इच्छा निर्माण झाली की आपल्या भागातील मुलांना शिक्षणासाठी कमीत कमी हायस्कूल शिक्षणासाठी बाहेर गाव जाऊ नये लागू नये. त्याबद्दल अधिक या शाळेबद्दल मी जाणून घेतले. तेव्हा एक आपुलकीची भावना मनात रुजली आणि या संस्थेशी जोडले जाणे हा माझ्यासाठी सन्मान ठरला. या शाळेचा माझा संबंध 3 दशकापासून अधिक काळाचा आहे. विविध जबाबदाऱ्या सांभाळताना मला नेहमीच हे जाणवले की पदापेक्षा नातं महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी स्वतःला आजही या शाळेचा एक साधा सेवकच समजतो. शाळेचा प्रवास अत्यंत शांत, सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक राहिला आहे. साध्या वर्गखोल्यातून आधुनिक सुविधा, फळ्यांपासून स्मार्ट क्लासरूम आणि मर्यादित खेळाच्या जागेपासून उभारण्यात येत असलेल्या भव्य क्रीडा संकुलापर्यंत हा प्रवास अनेकांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे. व्यवस्थापन, शिक्षण आणि कर्मचारी यांनी प्रेमाने आणि निष्ठेने या शाळेला आकार दिला आहे. भविष्यात ही संस्था आधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा देणारी एक अग्रगण्य शाळा ठरावी असे स्वप्न आम्ही मनाशी बाळगत आहोत. महाराष्ट्र राष्ट्र मंडळाच्या SSC सोबत ह्या वर्षापासून CBSE अभ्यासक्रम सुरू करण्याकरता आम्ही त्याचं पूर्ण नियोजन केलं आहे. काळाबरोबर पुढे जाणे
आणि तरी आपल्या मुलांची मूल्यांची निष्ठावान राहण्याचे प्रतीक व्हावे अशा पद्धतीने आमची वाटचाल आहे। या शाळेतील विद्यार्थी आज देश विदेशात आपल्या कार्यातून शाळेचे नाव उज्ज्वल करत आहे। त्यांचे यश आणि शाळेशी असलेली मानसिक नाळ हे स्पष्ट करते की ही संस्था केवळ शिक्षक देणारी संस्था नसून हे एक कुटुंब आहे। हा प्रवासात साथ दिलेल्या सभासदांचे, पालकांचे, शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे, व्यवस्थापनातील सर्व सहकाऱ्यांचे, सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो। सुवर्ण महोत्सव हा काही शेवट नाही तर पुढील वाटचालीचा एक सुंदर टप्पा आहे। मागे वळून पाहताना असे वाटते की एक लहानसे रोपटे लावले गेले, त्याने अनेक ऋतू पाहिले, कधी अनुकूल परिस्थिती, कधी कठीण परिस्थिती, कधी कठीणमधली कठीण परिस्थिती, तरी आज ते भरभरून फळ देणाऱ्या वृक्षात रूपांतरित झाले आहे। सन्माननीय आपल्या सर्वांचे मी या निमित्ताने आभार मानतो। आपल्या सर्व ट्रस्टतर्फे आपल्या सर्वांचा आशीर्वाद हाच आमच्या पाठीशी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुवर्ण महोत्सव निमित्त जो भव्य दिव्य कार्यक्रम आज या संचालक मंडळाने आयोजन केला आहे, प्रथम मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक 30-35-40 वर्षापूर्वी माझंही स्वप्न होतं की या शाळेत मी शिकावं, परंतु परिस्थिती अभावी म्हणावं किंवा काही कारणास्तव मी या शाळेत ॲडमिशन घेऊ शकलो नाही। तसेच मी भारतातली सर्व राज्यांमध्ये फिरत असतो, आंतरराष्ट्रीय ठिकाणी स्पोर्ट्स निमित्त जात असतो। माझा भरपूर ठिकाणी सत्कार झाला, पण ज्या शाळेत मी शिकू शकलो नाही, पण ज्याच्या शाळेत माझी शिकण्याची इच्छा आहे आणि मी आज जेवढे पण माझे मित्रपरिवार या कसबा देवळामध्ये आहेत ते मला नेहमी विचारतात की आपल्या भागातली माझ्या मुलाला, माझ्या नातेवाईकाला ॲडमिशन घ्यायची आहे तर चांगली शाळा कुठली, तर मी फक्त सांगतो बागलान एज्युकेशन सोसायटी। याचं कारण असं आहे, क्लॅप एव्हरीवन। आज एज्युकेशन म्हटलं का फक्त चांगल्या प्रकारे डोनेशन घेणे, चांगले भव्य बिल्डिंग बांधणे आणि पालक लोकांना आकर्षण करणे, आणि आकर्षित झालं किंवा चांगली बिल्डिंग आहे म्हणजे खूप काही मोठं आहे असं होत नाही। आज तुम्ही बघा, मी बघितलं आज हा सर 200 मीटरचा ट्रॅक इथं झाला आहे। माझ्या माहितीनुसार भारतात फार बोटावर मोजण्या इतक्या शाळा असतील की तिथंही असा ट्रॅक बनला असेल। याला कारण असं आहे, फक्त पैसा असून चालत नाही, जे शाळा चालवतात त्यांचे विचारही चांगले असावे। तर एवढे संचालक मंडळ आहे, मी तर बऱ्याच लोकांना इथं ओळखतो। आता सुद्धा मी चंद्रकांत दादा माझ्या बाजूला बसलेत, मी त्यांचं नियोजन बघतो आल्यापासनं। त्यांचं प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष आहे की कसं करायचं, कुठे करायचं। या सुद्धा गोष्टी आपण आपल्या मुलांना पैसे देऊनच आणि किंवा मोठ्या शाळा आहे म्हणून भेटू शकत नाही। तर मी सर्व पालक लोकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की एज्युकेशन कुठे चांगलं, त्याच फक्त एज्युकेशन म्हणजे शिक्षण नाही, त्याच्याबरोबर तुमचे संस्कार आले, क्रीडा आले, विविध गोष्टी आहे। आज बरंच पालकांचा कल असतो माझ्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर बनावं, त्याच्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेतात, लाखोने फीज पण भरतात, पण त्याच्यातून आउटपुट काय, त्यांचं एकच ध्येय असतं की माझा मुलगा इंजिनियर झाला, चांगलं पॅकेज भेटलं, भरपूर माझ्या आयुष्यात भरपूर काय आहे। पण मी तुम्हाला सांगतो, मी आज या शाळेत आलो, मी मेट्रो सिटीमध्ये मुंबईसारख्या शाळेत कॉन्व्हेंट स्कूलमध्ये कामाला आहे सर, पण आज इथलं जो शिस्त, मार्च पास असो, हाऊस कॅप्टन, तुमची कमांड, तुमचे लँग्वेजवर तुमची ऑर्डर, तुमचं मार्च पास मधलं परफेक्शन, जे क्रीडा शिक्षक होते त्यांचं निरीक्षण, तुम्ही ज्या पद्धतीने टॉर्च, फ्लॅग होस्टिंग, या सर्व गोष्टी बघून मी सर्व पालकांना परत सांगू इच्छितो की चांगलं शिक्षण फक्त पुणे, मुंबई, नाशिकमध्येच भेटत नाही, तर आपल्या ग्रामीण भागात सुद्धा भेटतं। आणि आपल्या ग्रामीण भागात जो आहे तो सर्व, आज मी बघतो जवळजवळ 95 इयर्सचे वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा आपल्या बरोबर आहेत। मी या सर्वांनाच ओळखतो असं नाही, पण या सर्वांचे डॉक्टर बम पण इथं आहेत। मी ज्यावेळेस लहानपणी मला आठवायचं नाही, चांगले डॉक्टर कुठले म्हटले तर त्यांचं नाव यायचं। म्हणजे मी माझा अनुभव सांगतो, आज बऱ्याच पालकांना शिक्षण घ्यायचं, मुलाला काही विचारलं का तो मोबाईलवर जातो, गुगल ओपन करतो आणि तिथला डाटा गोळा करतो। पण ह्या सर्व गोष्टी आज लुकर सर पण एवढे बोलू राहिले
तर मी या सर्व संचालक मंडळाचा खूप आभारी आहे की तुम्ही एवढं क्रीडा क्षेत्रासाठी आणि मुलांसाठी एवढं चांगलं योगदान केलं आणि यापुढेही माझ्या वतीनेही या संस्थेसाठी काही करता आले तर मी 100% करल. आणि थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, क्रीडा क्षेत्रात सक्सेस होणे म्हणजे 0 इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही जर चिकाटीने दररोज मैदानावर मेहनत केली तर तुम्हालाही ह्या गोष्टी अशक्य नाही. आज आपण बघतो IPL बघतो, प्रो कबड्डी बघतो. विनर संघ का होतो? कारण वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळ्या राज्याचे खेळाडू त्या टीम मध्ये असतात, परंतु त्यांचं उद्देश फक्त एकच असतं की आपली टीम जिंकली पाहिजे, आपल्याला मेडल भेटलं पाहिजे, ट्रॉफी भेटली पाहिजे. तसंच जे संस्थेचे संचालक मंडळ सुद्धा असंच वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत, वेगवेगळ्या व्यवसायाचे लोक आहेत, पण त्या सर्वांचं एकच ध्येय आहे की बागलान एज्युकेशन सोसायटी या शाळेला जगाच्या पाठीवर कुठंतरी उच्च पदावर नेऊन द्यायचं. कारण या शाळेचा इतिहास आहे. मी आताही वाघ सरांबरोबर पहिल्यांदा मी त्यांना भेटलोय, त्यांचं नाव बरंच ऐकून आहे. जगाच्या पाठीवर या शाळेचे बरेच विद्यार्थी असे आहेत की ते मोठमोठ्या प्रतिष्ठित ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर मी या शाळेच्या खेळाडूंनाही सांगू शकतो, मी जेव्हा एंट्रन्सला आलो तिथं विराट कोहली आणि रोहित शर्माचा फोटो होता. अजून 2-5 वर्षात आपल्यापैकी कोणाचा तरी तिथं फोटो असला पाहिजे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तो खेळाडू घडला पाहिजे. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व गोष्टींसाठी सर मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही कधी मला सांगा, मी तत्पर 24 आवर्स आपल्यासाठी उपलब्ध असेल. आणि एवढंच बोलून परत मी सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो की तुम्ही या कार्यक्रमाला मला बोलवलं आणि जे काही माझ्याकडनं शक्य होईल परत आवर्जून एकदा सांगतो सर्व पालकांना, या एरिया भागामध्ये कुठलेही ऍडमिशन घ्यायचं असेल फक्त पैसे भरून नाही तर एक चांगलं एज्युकेशन आपल्या मुलाला भेटेल, चांगले संस्कार भेटतील, तर ते फक्त बागलान एज्युकेशन सोसायटीमध्ये शक्य आहे. कारण मागचे 30-40 वर्ष आपण बघतो, ज्यावेळेस पण येतो त्यावेळेस या शाळेचं मी प्रत्येक 6 महिन्याला माझ्या ह्या भागात येणं होतं. नवीन काही ना काही बदल होतो. ह्या तुम्ही ग्रीन ग्रास बघा, हा ट्रॅक बघा, हे चांगल्या विचारातून घडत असतात. आणि आपली विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे की अशा चांगल्या संचालक मंडळाला आपले सहकार्य लाभणं तेवढंच आवश्यक आहे. त्याचबरोबर या संस्थेमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक वृंद, नॉन टीचिंग स्टाफ, बस ड्रायव्हर असो किंवा सर्वांचंच योगदान असं. कुठलाही एक व्यक्ती एखाद्या संस्थेला मोठं करू शकत नाही, तर त्याला एकजुटी पाहिजे, एक टीम वर्क आवश्यक असतं. आणि हे टीम वर्क आपल्याला इथंच पाहायला भेटेल. तर मी परत पुनश्च सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द समजतो. जय महाराष्ट्र, जय बागलान. थँक्यू. बाल्कनीत बसलेले भविष्याचे तारे सगळे विद्यार्थिनी, तुम्ही जरा आपल्या उजव्या बाजूला बघा. आपले पालक आपल्याकडे चमकणारे तारे म्हणून बघतात. आपल्याला या आयुष्यात फक्त शिक्षण आणि शिक्षण करायचं आहे. शिक्षण करत असताना शिस्त, नम्रता या सगळ्या गोष्टींना जपलं पाहिजे. बागलान एज्युकेशनचे प्राचार्य, सर्व स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगल्याप्रमाणे नियोजन करून संस्थेला खूप पुढे आणलेलं आहे. बागलान म्हटलं तर एक वाघीण म्हटलं जातं आणि शिक्षण म्हटलं तर बागलान तालुक्यात फार आहे. कुठलाही ग्रामीण भाग असा नाही की तिथला बागलानचा विद्यार्थी उच्च पदाला नाही. आपली एक संकल्पना होती की माणूस फक्त शहरातच हुशार असू शकतो, तसं नाही आहे. आज ग्रामीण भागातले जितके विद्यार्थिनी हुशार आहेत तितके शहरातले निश्चित नाही. त्यांना फक्त दिशेची गरज आहे. व्यासपीठावरील सगळे जे आपण मंडळी आहोत, मित्र, आपण जे काही कमवतो, जे काही करतो, एक शिक्षण हे पवित्र दान आहे. त्या पवित्र दानामध्ये, त्या कुंडामध्ये आपल्याला सहभाग घ्यायला पाहिजे. एकच फक्त उदाहरण देऊन सांगतो की एक SNGB संस्थेमध्ये पॉलिटेक्निक सारख्या विषयामध्ये 225 मुली ग्रामीण भागातले कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट होतात. इंजिनिअरिंगला ॲटोमास मिळू शकतो. फार्मसीमध्ये, रिसर्चमध्ये 25 गोल्ड मेडल मिळतात.
हे श्रेय आपलं ग्रामीण भागा मुलींचं आहे. मला नाव नाही सांगता येणार, पण सटाण्याचे एक सोनवणे मॅडम आहे, ते आमच्याकडे प्राचार्य आहेत. नॅकच्या वेळेला ते रात्री स्टुडंट घेऊन रात्री 12-12पर्यंत काम करायचे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. समाजाने या संस्थाकडे बघताना काय वाईट असेल नसेल ते सोडावं, पण सकारात्मक बाबी तिकडे पाहावं. म्हणजे ते डायरेक्टर बोर्ड खूप चांगल्या रीतीने काम करावं लागतं. आजच्या या समारंभाला आमचं मन भरून यावं आणि एक आमच्या देहातातलेच श्री उन्मेषजी वाघ आज एक गव्हर्नर इतक्या मोठ्या पोस्टवर आहे. सर, मी आपला खूप खूप अभिनंदन करतो. आणि ज्या वेळेला आपण JNPTच्या फोर्टला आलात, आपली सगळी कीर्ती ऐकून आमचं मन भरून आलं की आपण एक कळवण तालुक्यातले आणि आपल्याला भेटायची इच्छा होती. ती भेट पूर्ण झाली. मी या प्रसंगी आपल्याला चांदवडचं यायचं आमंत्रण देतो आणि वर्धमान भाऊंना सांगतो की निश्चित त्यांना घेऊन या. दुसरं, कुठेही उन्हा असलं तर डायरेक्टर बोर्डाने 2 पाऊल जर मागे येण्याचा प्रयत्न केला तर ते संस्थेकरता फुलं अथरल्यासारखे होतात. याची काळजी घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि लुक्कड परिवार येथील सगळा समाज सार्वजनिक क्षेत्रात खूप पुढे आहे. त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you so much, sir. After this, dais and all the dignitaries on the dais. First of all, I would like to be very thankful to the management, principal, staff and students of Baglan Education Medium School for their invitation for me. I am also very happy and consider myself very fortunate as I can be present here on the occasion this historic and memorable program which has been arranged here while celebrating the golden jubilee year of this school. As a native of this city, Satana, I could not imagine this kind of school in Satana because I remember those previous 50 years and many ups and downs which have been experienced by this school. It was the very time when it was too much difficult to run the English medium school in the rural area, but the management committee of that time managed everything very properly by facing all the hurdles. So I would be very thankful to those visionary persons like Dr. Patankar, Dr. Mazgavkar, Dr. V.D. Patil, Dr. R.D. Patil and other all, and many others who have helped them very now and they developed this school. The result is that today there are too many English medium schools everywhere, but the quality of this school is really amazing. Once more important that generally many schools focus on the study of the students and very few schools use on the sports and other activities of the students. But as per my knowledge, this be the only school in the rural area which has such stadium having the feel and aura of the international stadium, and really could not imagine such kind of stadium in Satana. विद्यार्थी मित्रांनो, आजचा भव्य दिव्य सोहळा हा जो बघितला माझ्या डोळ्यांनी, मी अतिशय डोळे माझे पारणे फिटले. आज या शाळेचे जे ॲडमिशन्स आहेत, न भूतो न भविष्य, याला सर्वोपरी जर जबाबदार असेल तर आजची ही बागलान एज्युकेशन सोसायटीचे जी मॅनेजमेंट कमिटी आहे यांनी अतिशय परिश्रम घेतलेत आणि आजच्या ह्या शाळेचं नावारूपला आणलं. हे जे काही डेव्हलपमेंट्स बघतोय हे सगळं डोळ्यांनी मी आजपर्यंत बघत आलेलो आहे, परंतु आजचा जो सोहळा आणि जे काही रूप दिसत आहे, न भूतो न भविष्य, खरोखर कौतुक करावं असं वाटतं. मित्रांनो, तुमच्यासाठी या वर्किंग कमिटीने जे काही स्टेडियम उपलब्ध करून दिलेलं आहे, माझं म्हणणं असं आहे की खेळाबरोबर आपलं स्टडी हे दोन गोष्टीचं असल्यात तर उत्तुंग व्यक्तिमत्व घडू शकतं. मित्रांनो, या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीजचा तुम्ही लाभ घ्या. या देशाचे चांगले भव्य नागरिक व्हा, चांगलं एज्युकेशन घ्या आणि या देशाचं नाव भव्य उज्ज्वल करा. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापक कमिटीचं, शिक्षक, प्रिन्सिपल
आणि इथे जमलेले माझे सर्व मित्र, या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार मानतो. जास्त वेळ झालेला, बोलायची खूप इच्छा आहे, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळे मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.